सर्वनामामध्ये काय येतं? आम्ही, तो, ती, ते, जे, जो, जी, हा, ही, हे, मी, तू, त्या, तुम्ही, आपण, मला, त्यांनी, तुला, काय, कोण, स्वतः ही सर्वनामे आहेत. सर्वनाम कशाला म्हणतो? नामाच्या जागी ज्या शब्द वापरला जातो त्याला आपण सर्वनाम म्हणतो. जसं इथे बघा दिले, संदेश हा एक चांगला मुलगा आहे. तो दररोज लवकर उठतो. त्याला शाळेत लवकर जायचे होते. सर्वांनी त्याची काळजी घेतली. अभ्यास झाल्यावर त्याने दप्तर भरले. आता ह्या संदेशच्या जागेवर कोणते कोणते सर्वनाम आले बघा. संदेश आपण वापरत नाही, मग संदेशच्या जागेवर काय करतो? तो हा लावला, इथे काय लावले? ते, त्याला, सर्वांनी, त्याने, हे सगळे काय झाले? सर्वनाम झाले. म्हणजे नामाच्या जागी जो शब्द वापरला जातो त्याला आपण काय म्हणतो? सर्वनाम असे म्हणतो. नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात. म्हणून वरील वाक्यात तो, त्याला, त्याची, त्याने ही सर्वनामे आहेत. ठीक आहे. आता व्यवसाय 2 दिलेला आहे बघा. 1 ते 5 साठी प्रश्न दिले. खालील प्रत्येक वाक्यातील सर्वनाम ओळखून त्याला पर्याय शोधा. साधूंना एक शिकारी दिसला, त्यांनी त्याला बोलवले. आता शिकारी दिसला, साधूंना एक शिकारी दिसला, त्यांनी त्याला बोलवले. त्यांनी त्याला, हे काय झालं? सर्वनाम झाले. इमारत भव्य सुंदर होती, आता ती बरीच पडली आहे. भव्य ती इमारत होती. काय आलं? ती हे काय? सर्वनाम. सुंदर बगीचा पाहून माझे मन प्रसन्न झाले. आता मन सुंदर, माझे बगीचा, काय आलं? माझे. पर्याय क्रमांक 3. बाबा रे, मी तुला एवढा उपदेश केला. या वाक्यातील सर्वनाम कोणते? बाबा रे, मी तुला एवढा उपदेश केला. तुला, बाबा, उपदेश, मी, काय आलं? मी आणि तुला. अ आणि ड. कुठे? अ आणि ड. पर्याय क्रमांक 4. तू चित्रकलेची परीक्षा पास झालीस, वाचून आनंद वाटला. परीक्षा वाचून तू आनंद, काय आलं? पर्याय क्रमांक 3. तू. प्रश्न 6 आणि 10 साठी सूचना. रिकाम्या जागी सर्वनाम पर्यायातून निवडा. आता मोठी झाली असेल. काय येईल? ती आता मोठी झाली असेल. पर्याय क्रमांक 3. गंगा ही नदी आहे, ती पवित्र आहे. पर्याय क्रमांक 4. ती पवित्र आहे. सुमित्रा प्रामाणिक मुलगी आहे. आता याच्यामधलं लावा. सुमित्रा ती प्रामाणिक मुलगी आहे असं म्हणतो का? नाही. सुमित्रा ही प्रामाणिक मुलगी आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2. डॅश दाणे टिपू लागले. तो दाणे टिपू लागला. त्यांनी दाणे टिपू लागले. ते दाणे टिपू लागले. ती दाणे टिपू लागले. काय येईल तर? त्यांनी दाणे टिपू लागले. प्रश्न क्रमांक 10. हळूहळू डॅश बाकीचे सगळे बोलणे सोडून दिले. हळूहळू तिने बाकीचे सगळे बोलणे सोडून दिले. काय आलं? तिने. पर्याय क्रमांक 2. 11 ते 13 साठी सूचना दिलाय. खालील वाक्यातील अधोरेखित नामाऐवजी कोणते सर्वनाम वापरता येईल? रेश्माने धावण्याच्या शर्यतीत भाग घेतला. काय म्हणतो आपण? रेश्मा काय? मुलगी. मग काय म्हणतो? तिने धावण्याच्या शर्यतीत भाग घेतला. हत्ती बलाढ्य प्राणी आहे. तो बलाढ्य प्राणी आहे. त्याने आपला, काय म्हणतो आपण? तो बलाढ्य प्राणी आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय पुरुष होते. काय म्हणतो? राष्ट्रपती ते, त्यांनी, त्यांना. राष्ट्रपती राष्ट्रपुरुष होते. महात्मा गांधी राष्ट्रपुरुष होते. काय म्हणतो? महात्मा गांधी राष्ट्रीय पुरुष होते. ते राष्ट्रीय पुरुष होते असं आपण म्हणतो. 14 आणि 16 साठी सूचना दिल्या आहे. खालील प्रश्नात सर्वनाम असलेला शब्द पर्यायातून निवडा. 14 दिले आहे. त्याने नव्हत्या कुठे. तर याच्यामध्ये सर्वनाम जे आहे ते काय? त्याने. नंतर दिले 15. आपल्याला उद्या स्वतः कशा. तर स्वतः इथे सर्वनाम आहे. नंतर 16. पाहिले शौर्य मला पलीकडे. तर याच्यामध्ये मला हे सर्वनाम आहे.